हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण पाहणार आहोत मटकीची रेसिपी. तर पहा, तुम्हाला ग्रेव्ही अशा टाईपमध्ये बनवायची असेल तर असं बनवू शकता, नाही तर तुमच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता ग्रेव्हीमध्ये. सो चला कृतीकडे. तर तेल गरम करून आपल्याला त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये छान असं तडतडू द्यायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि 1-2 हिरवे मिरची ॲड करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. कांदा थोडासा जास्तच घ्यायचा. मटकी म्हणलं ना, थोडंसं कांदा जास्तच हवा, त्यामुळे छान अशी चव येते. आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. कांदा सर्व टाकून द्यायचा यामध्ये. छान असं परतायचं आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत. थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कांदा लवकर परतला जातो. मटकीची भाजी पण खूप छान असते शरीरासाठी. आवर्जून खावी. आणि तुम्हाला इथे मोड आलेली मटकी वापरायची आहे. हे पहा, आपला कांदा आता परतत आलेला आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. तुम्ही जर गावरान टोमॅटो घेत असाल तर तुम्हाला जास्त क्वांटिटी नाही घ्यायची. आणि दुसरा असतो ना, तो असेल तर तुम्हाला क्वांटिटी थोडी जास्त घेतली तरी चालेल, कारण ते आंबट नसतात. गावरान टोमॅटो थोडे आंबट असतात, त्यानुसार तुम्हाला ॲड करायचं आहे. हे पहा, छान असं आपल्याला परतत राहायचं आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत. टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला मसाला तिखट टाकायचा आहे. तुमच्याकडे जो हवा असेल तो टाका, आणि तुम्हाला जो हवा आवडत असेल तो टाकू शकता तुम्ही. त्यानंतर थोडीशी तुम्हाला रेड चिली टाकायची आहे, लाल मिरची थोडीशी कलरसाठी यूज करू शकता. आणि यानंतर तुम्हाला मटकी ॲड करायची आहे. हे बघा, मटकी छान अशी धुवून घ्यायची आहे तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्हाला यूज करायची आहे. या मटकीमध्ये तुम्ही बाकीचे पण यूज करू शकता, जसं की वाटाणे, हरभरा, हे पण तुम्ही टाकू शकता. थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्ही यूज करू शकता मटकीमध्ये. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून सर्व मसाले मटकीला लागतील. नंतर तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार.
आणि कोथिंबीर आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि तेल पण सुटत आहे. तुम्ही अशी ड्राय पण करू शकता. ज्यांना ग्रेव्ही आवडते त्यांनी ग्रेव्ही, ज्यांना ड्राय आवडते त्यांनी ड्राय पण करू शकता. आणि तुम्हाला पाणी मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जशी ग्रेव्ही आवडते त्या टाईपमध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि थोडा 2 मिनटाची तुम्हाला स्टीम द्यायची आहे. त्यानंतर ना आपली भाजी रेडी. हे पहा, फायनली आपली भाजी रेडी आहे. तर अशा प्रकारे किती छान असा कलर आलेला आहे. बाय बाय गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.